साधा केक, पेस्ट्री केक प्रत्येक दुकानात मिळतोच, पण हा केक ना आपल्याला घरीच बनवायला लागेल. हा जर केक तुम्ही असाच्या असा बनवलात ना, तर तुम्ही पेस्ट्री केक पण विसरून जाल, इतका चविष्ट असा केक तयार होतो. नमस्कार, मी कृष्णाई श्रीकांत गजने कुंभार तुम्हा सगळ्यांचं आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते. बरेच दिवसांनी आपला हा व्हिडिओ येतोय, तुम्ही चिडला असाल ना, म्हणून तुमच्यासाठी खास आजचा गोड पदार्थ मी बनवणार आहे, म्हणजे तुमचा राग पण जाईल. कसा वाटतोय तुम्हाला आपला स्वयंपाकघराचा सेटअप आवडला ना? म्हणजे आपला जो पहिला सेटअप होता ना किचनचा, त्यामध्ये भरपूर सारे व्हिडिओज झालेले, आम्हाला देखील बनवून कंटाळा आलेला. म्हणून यावेळेला म्हटलं नवीन काहीतरी ट्राय करूया, म्हणून तुमच्यासाठी खास हा सेटअप केलेला आहे. हे देखील व्हिडिओज तुम्हाला पाहायला नक्कीच आवडतील. आपल्या नवीन स्वयंपाकघरातला पहिलाच व्हिडिओ आहे, म्हणून म्हटलं गोड पदार्थ बनवूया. आज मी तुम्हाला मऊ लुसलुशीत असा रव्याचा केक बनवून दाखवणार आहे. एकदम मार्केटपेक्षा भारी हा केक तुम्हाला मी घरात बनवून दाखवणार आहे. भरपूर लोकांना केक बनवायला अवघड वाटतो, पण आज मी तुम्हाला घरगुती साहित्यातच, बघा साहित्य पण मोजकच आहे, पण एकदम सोप्या पद्धतीने हा केक बनवून दाखवते. हा व्हिडिओ बघितलात ना, तर असाच्या असा रवा केक तुम्ही घरी बनवून पहा, तुम्हाला नक्कीच आवडेल. आता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी इथे मी 1 कप रवा घेतलेला आहे. उपमा बनवण्यासाठी जो आपण शिरा बनवण्यासाठी रवा घेतो ना, तोच रवा आपल्याला हा केक बनवण्यासाठी वापरायचा आहे. आता आपल्याला रवा आहे ना मिक्सरला असा बारीक करून घ्यायचा आहे. बारीक करून घेतलात ना की केकला एकदम मस्त असं टेक्स्चर येतं. केक खूप मस्त होतो. तुम्ही जर लाडू रवा घेतलात ना, लाडूचा रवा कसा एकदम बारीक असं रवा असतो ना, तो घेतलात ना तर तो मिक्सरला लावायची गरज नाही, तसाच वापरायचा. पण हा जो रवा आहे ना, तो आपण बारीक करून घेऊया. एकदम आपल्याला पावडर नाही तयार करायचे. हलके असा रवा ना हाताला असा लागायला पाहिजे. आता बघा खूपच असा खरखरीत लागतोय ना, एवढा असा नको लागायला. तुम्हाला मी दाखवते कसा करून घ्यायचा तो. हे बघा असा आपल्याला हा बारीक करून घ्यायचा आहे. हाताला हलका असा खरखरीत लागतोय आणि हलकी अशी पावडर झाली आहे बघा. 1 कप रव्यासाठी आपल्याला घ्यायचंय अर्धा कप दही. आणि दही ना आपल्याला जास्त असं आंबट नाही घ्यायचं, आपलं साधं नॉर्मल दही घ्यायचं. हे दही आपण चांगलं असं फेटून घेऊया. अजिबात ह्यामध्ये आपल्याला ना गुठळ्या नाही ठेवायच्या आहेत. दही असं फेटून घेतलंय मी. आता आपल्याला ह्यामध्ये टाकायची आहे पाऊण कप साखर. इथे मी साखर ना मिक्सरला अशी बारीक करून घेतली आहे. अशी पावडर तयार करून घेतलात ना की विरघळते पण पटकन. पण पाऊण कप मध्ये ना एकदम परफेक्ट गोडीला असा केक तयार होतो. साखर दह्यामध्ये आपण व्यवस्थित ही मिक्स करून घेऊया. साखर मिक्स करून घेतले. आता आपल्याला ह्यामध्ये टाकायचे पाव कप तेल. मोहरीचं वगैरे तेल असते ना, ते फक्त आपल्याला केकसाठी नाही वापरायचं. त्या तेलाला कसा वास असतो ना, म्हणून ते तेल फक्त वापरू नका. तेल पण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता आपल्याला ह्यामध्ये टाकायचा आहे बारीक केलेला रवा. आणि त्यानंतर एकदम चिमूटभर असं मीठ टाकायचंय. मीठ टाकलात ना की गोडाच्या पदार्थाची बघा चवच वाढते ना, म्हणून अगदी चिमूटभर टाकायचं. मिक्स करून घेऊया. इथे मी 2 टेबलस्पून मैदा घेतलाय. जास्त आपल्याला मैदा नाही टाकायचा आहे. 2 टेबलस्पून पुरेसा आहे. मैदा टाकलात ना की केकला अगदी भारी असं टेक्स्चर येतं. एकदम मार्केट सारखा होतो. मिक्स करून घेते. आता आपल्याला ह्यामध्ये ना दूध ओतायचंय. दुधाचं प्रमाण आहे ना कमी जास्त होऊ शकतं. तुम्ही दही घेताना जर असं पातळ दही घेतलात ना, दुधाचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं किंवा नंतर रवा भिजेल त्यामुळे मिश्रण आणखीन घट्ट होईल, तेव्हा दुधाचं प्रमाण आपल्याला 1-2 चमचे आणखीन वाढवायचंय. पण सुरुवातीला ना इथे मी अर्धा कप असं दूध घेतलेलं आहे आणि दूध ना गरम करून थंड करून घेतलेलं आहे.
असं रूम टेम्परेचरचं आपल्याला दूध वापरायचं आहे. थोडं थोडं दूध ओतूया. सुरुवातीलाच एकदम जास्त ओतू नका, मिश्रण खूपच पातळ होईल. सुरुवातीला इथे मी पाव कप असं दूध ओतलेलं आहे. नंतर रवा भिजला ना की आणखीन दुधाचं प्रमाण आपण वाढवूया. हे बघा, एवढंसं आपल्याला हे मिश्रण ठेवायचं आहे. जास्त घट्ट पण नाही, जास्त पातळ पण नाही असं. आता आपल्याला ह्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि मिश्रण 15 ते 20 मिनिटं असं भिजवून घेऊया. 20 मिनिटं झालेली आहेत. रवा पण अगदी मस्त भिजलाय, तुम्हाला दाखवते. हे बघा, घट्टपणा आलाय ना. अर्ध्या कपाला 2 ते 3 चमचे कमी एवढं दूध आपल्याला हे मिश्रण बनवण्यासाठी लागलेलं आहे. आणि हे बघा, एवढंसं आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. आता आपल्याला ह्यामध्ये ना बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा टाकायचा आहे. पण त्या अगोदर ना आपल्याला बाकीची तयारी करून घ्यायची आहे. हे बघा, इथे मी असा एक केक टीन घेतलेला आहे. टीनला संपूर्णपणे तेल लावून घेतलेलं आहे आणि तळाला ना असा बटर पेपर ठेवला आहे, म्हणजे केक ना अजिबात चिकटणार नाही. केक टीन तुमच्याकडे नसेल ना, तुम्ही टोपात पातेल्यात हा केक बनवलात ना तरी देखील चालेल. आणि त्याचसोबत ना एका बाजूला मी टोप पण असा गरम करत ठेवलेला आहे, प्रीहीट करत ठेवला आहे. मिश्रणामध्ये आपण टाकूया 1 टीस्पून बेकिंग पावडर आणि पाव टीस्पून बेकिंग सोडा. वरतून आपल्याला ना एकदम थोडंसं असं 1 ते 2 चमचे असं दूध ओतायचं आहे आणि सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊया. अजिबात ह्यामध्ये ना बेकिंग पावडर, बेकिंग सोडाच्या गुठळ्या राहता कामा नये. व्यवस्थित मी मिक्स करून घेतलेलं आहे सर्व मिश्रण आहे ना. आता आपण केक टीनमध्ये ओतूया. केक टीन जरा आपल्याला ना असं आपटायचं आहे बघा. आणि वरतून आपल्याला सुकामेवा टाकायचा आहे. इथे मी काजू, बदाम आणि पिस्ता वापरते. तुम्ही टुटी फ्रुटी असते ना ती टाकला तरी देखील चालेल, तुमच्या आवडीनुसार. अशी मस्त सजावट करायची बघा. काजू आणि पिस्त्याचे काप. आता हे मिश्रण आपण बेक करत ठेवूया. टोप प्रीहीट करत ठेवलेला, टोप अगदी मस्त तापलाय, गरम झालाय. यामध्ये आपल्याला ना असा स्टँड ठेवायचा आहे आणि हा टीन ठेवायचा आणि वरतून आपल्याला असं पॅक झाकण ठेवायचंय. अजिबात ह्यामधनं ना वाफ बाहेर जाता कामा नये. वाटतंय वाफ बाहेर जाते तर असं वरतून जड ठेवायचं बघा. आणि पूर्ण आपल्याला गॅस कमी करायचा आहे आणि 31 ते 40 मिनिटात केक आपण बेक करून घेऊया. म्हणजे वेळ हा कमी जास्त लागू शकतो. हा, काहींच्या गॅसच्या फ्लेम मोठ्या असतात, काहींच्या छोट्या असतात. पण 31 ते 40 मिनिटांना आपण हा केक ना चेक करूया तयार झालाय काय. इथे तुम्हाला चूल दिसत असेल, लाकडं दिसत असतील, पण जाळ आग काही दिसत नाहीये. तुम्हाला प्रश्न पडलाय ना. भरपूर जणांना ह्याबद्दल माहिती आहे, भरपूर जणांना माहिती नाहीये. पण तुम्हाला जाणून घ्यायचं असेल ना तर नक्की कमेंट करा, मी याचं उत्तर देईन. 40 मिनिटं झालेली आहेत. आपला केक तयार झालेला आहे, तुम्हाला मी दाखवते. मस्त असा केक तयार आहे. केक तयार झाले ओळखायचं कसं माहिती आहे? मिश्रण असं ओलसर नको राहायला, पूर्ण सुकायला पाहिजे. अशी एक सुरी घ्यायची आणि सुरी घुसवून बघायची. हे ना सगळं टोपात असतानाच करायचं. आम्ही अगोदरच हा चेक केला होता, तयार झालाय म्हणून हा असा काढून ठेवलाय. बघा कसा मस्त झालाय ना केक तयार. आणि भाजलाय पण बघा किती मस्त. अशा कडा वगैरे ना अगदी भारी भाजले आहेत. असा सुंदर रंग यायला पाहिजे. ही बघा, अशी सुरी घालून बघायची. पूर्ण अशी स्वच्छ येते सुरी, अजिबात त्याला रवा वगैरे लागत नाहीये. म्हणजे आपला केक तयार आहे. आता आपण हा पूर्ण थंड करून घ्यायचा आहे. थंड करून झाला की आपण हा डिमोल्ड करूया, म्हणजे काढूया प्लेटमध्ये. केक थंड झालेला आहे. आता आपण हा काढून घेऊया. सुरीन सुरुवातीला आपल्याला ना अशा कडा मोकळ्या करून घ्यायच्या आहेत. बघा कसा मस्त भाजलाय केक. वरचा हा बटर पेपर काढून घेऊया. एकदम मस्त असा रंग आलाय.
बघा कसा मस्त झाला ना केक, एकदम मऊ झालाय, सॉफ्ट झालाय. आता संपूर्ण केक कट करूया आणि खायला घेऊया. आणि जाळी पण बघा किती सुंदर पडली आहे. तुम्हाला बघूनच समजत असेल ना, एकदम हलका झालाय. असं गोळे किंवा असे गट्टे नाही राहिले, एकदम हलका फुलका सॉफ्ट स्पॉन्जी झालाय बघा. गरमागरम स्वादिष्ट असा हा रव्याचा केक खाण्यासाठी तयार आहे. एकदम घरगुती पद्धतीने कमी साहित्यात बघितलात ना किती मस्त असा केक तयार करून दाखवलाय. आणि सुगंध इतका भारी येतोय ना या केकचा, तुम्ही नक्की ट्राय करून पहा, तुम्हाला आवडेलच. आणि या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा. आणि या घरच्या घरी घरगुती पद्धतीने बनवून दाखवलेला केक तुम्ही नक्की ट्राय करून पहा. थँक्यू.